सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव। आपण बघितलं की मी कोण आहे, किंवा हे विश्व कसं निर्माण झालं, याला कोणी निर्माण केलं या विश्वाला, या गोष्टींचा आपण विचार करावा. तो विचार करता करता असा विचार आला की मी कोण आहे. तर मी जो आहे तो मी देह असणं शक्य नाही, तो मी मन असणं शक्य नाही. कारण देह काय किंवा मन काय हे पंचमहाभूतांचे म्हणजे वस्तूंचे बनलेले आहेत, मटेरियलचे बनलेले आहेत हे. आणि मी म्हणजे तर काय, चैतन्य आहे ना. त्याच्यामुळे ते मी असू शकत नाही, देह म्हणजे मी असू शकत नाही. जरी हे सगळं पटत असलं आम्हाला, की देह म्हणजे मी असू शकत नाही वगैरे, मान्य आहे, तरी ते पचनी नाही पडत. शेवटी मग असं का होतं, हाही आपण विचार करत होतो की
केवळ स्वतः आपण कोण आहोत हे आपण जाणलेलं नाही. म्हणजे शब्दांनी जरी कळलं तरी अनुभवाने आपण जाणलेलं नाही. आणि ते अनुभवाने जाणणं ते काही इतकं सोपं आहे का? पुन्हा पुन्हा मग का असे प्रश्न पडतात आपल्याला. स्वतःच्या म्हणजे आता हे सुद्धा एक नॉलेज झालं की स्वतःच्या स्वरूपाचं अज्ञान, मी कोण आहे हे मला अजून अनुभव होत नाही. ह्याच्यामुळे मला या सृष्टीपासून प्रॉब्लेम आहे हे आम्हाला कळलं आता. मग आता जर हे कळलं, आधी कळत नव्हतं, आता कळलं, मग मी कोण आहे ह्याच्यावर आपला प्रयत्न का होत नाही? ही पण एक गंमत आहे की नाही? आपल्याला आपण स्वतःला जाणू शकत नाही हे कारण आहे. आम्ही स्वतःला जाणू शकत नाही म्हणून आम्हाला या जीवनात प्रॉब्लेम्स आहेत हे कळलं आम्हाला. मग बस ना, मग जाणायचं स्वतःला. पण ते होत नाही. त्याचं कारण काय? साध्या साध्या गोष्टी अगदी. एखाद्या विद्यार्थ्याला एखादा गणिताचं चॅप्टर कळत नाही आहे, बस त्याची प्रॅक्टिस जास्त करायची, संपलं ना. साधं आहे ना, एकदम साधं, सिंपल. आपल्याला जर स्वतःचं स्वरूप समजत नाही, झालं, कळलं, आता ते आजपासून लागायचं समजावून घ्यायला. ते होत नाही. त्याचं कारण महान आहे, खूप महान, खूप डीप आहे त्याचं कारण. एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगता, स्वतःचं स्वरूप वगैरे समजावून घ्या. इथे आधी आमचे रोजचे प्रॉब्लेम सॉल्व होत नाहीत. अजून या जीवनातलेच आम्हाला खूप प्रश्न पडलेत. ते सगळं सोडून आम्ही स्वतःचं स्वरूप कसं जाणणार? आणि ते खरं आहे, कसं काय तिकडे कॉन्सन्ट्रेशन होणार ना आपलं, नाही का? आमच्या जीवनामध्ये आम्ही इतके बेचैन आहोत. आम्हाला या जीवनामधले आणि सत्य ते म्हणजे की असं असेल तर काय करायचं? आधी हे रोजचे प्रश्न सुटू दे.
स्वतःच्या स्वरूपावर कॉन्सन्ट्रेट करायला मन तर शांत पाहिजे. तर खरोखरीच हा प्रॉब्लेम आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत आहे. अहो, साधं म्हणजे श्रीकृष्णाने म्हटलंय गीतेत, कर्म करा, फळाची इच्छा धरू नका. आम्हाला आता तेच पटत नाही आहे, तर आता इथे स्वतःचं स्वरूप कसं आम्ही समजावून घेऊ? फळाची इच्छा धरायची नसेल तर हे जीवन चालेल का आमचं संसारी जीवन? फळाची इच्छा धरायची नाही. मग आम्ही कसं काय, म्हणजे कुठल्याही गोष्टीचे प्रयत्न करायला आम्ही धजूच कसे, नाही का? मोठा प्रश्न आहे की नाही? हे एक उदाहरण दिलं मी, पण अशा अनेक गोष्टी आहेत. त्या गोष्टी क्लिअर झाल्याशिवाय केवळ एक उपनिषद आहे, हायर लेवलची गोष्ट आहे, ती आम्हाला शिकायची आहे आणि ती आम्ही शिकलो असं म्हणता येणार नाही ना. कारण उपनिषद हे अनुभवातनं उतरायला पाहिजे आणि ते उतरण्यासाठी आधी रोजच्या जीवनाचा बॅलन्स झाला पाहिजे आपल्या. नुसतं म्हणजे शोकेसमध्ये सुंदर सुंदर वस्तू ठेवलेल्या असतात, तसं शोकेसमधलं आमचं जीवन आम्हाला बनवता येणार नाही ना. नुसतं शोचं जीवन तर नाही बनवता येणार. सगळ्यात महत्त्वाचा आमचा प्रश्न हा आहे, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आणि खरोखरीच आहे की कर्माची एवढी गुंतागुंत होते, मग ही कर्म करायची कशी आम्ही? आता काय आहे, ज्यावेळी आपण देहामध्ये जन्म घेतलेला आहे त्यावेळी ठरलेलं आहे की कर्म करायची. ही सृष्टी आहे आजूबाजूला, त्यातल्या वस्तू आणि व्यक्तींचा उपयोग करून आपण कर्म करायची, हे ठरलेलं आहे. बिना कर्म करता देह फोल आहे ना. देह दिलाय कशाला मग आपल्याला? मग त्या कर्मांमधनं परत कर्म निर्माण होणारच. कर्म वाईट असो का चांगलं असो तरी सुद्धा कर्म परत निर्माण होऊ शकतं ना. मग उपयोग काय? स्वतःचं स्वरूप जाणून काय उपयोग? स्वतःचं स्वरूप जाणायचं
कर्मातनं सुटका नाहीच आहे. दोन गोष्टी आहेत. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा, आणि तो सुटल्याशिवाय हे जे स्वतःचं स्वरूप जाणण्यासाठी केलेली साधना आहे ती वाया आहे. आधी हा मनातला प्रश्न क्लिअर झाला पाहिजे आपल्या. क्लिअर म्हणजे काय? तो प्रश्न काय आहे आणि स्वतःचं स्वरूप जाणणं हे नेमकं काय आहे, हे आधी आपल्याला क्लिअर व्हायला पाहिजे. काय आहे माहिती का, संपूर्ण जे शारीरिक आपलं जीवन आहे, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, हे जीवन जे आहे व्यावहारिक, हे संपूर्ण कंपल्सरीली कर्मांनी भरलेलं आहे. तिथं कंपल्सरी कर्म केलीच पाहिजेत. तो या विश्वाचा नियम आहे. आणि ती कर्म करण्यासाठीच तर तुम्हाला ही साधनं दिलेली आहेत. म्हणजे उसाच्या कारखान्यात काम करणाऱ्या माणसाने मी उसापासून साखर बनवणाऱ्या मशीनवर काम करणार नाही हे म्हणणं कितपत योग्य आहे? तसं हे आहे, देह मन बुद्धी ही साधनं जर आम्हाला दिली आहेत, तर त्यातनं कर्मातून परत कर्म निर्माण होतात म्हणून आम्ही कर्मच करणार नाही किंवा कशी बरं करावी, आम्हाला नाही जमणार, हे पण योग्य नाही. ती साधनच तेवढ्यासाठी दिलेत. आणि दुसरी गोष्ट, दुसरीकडे स्वतःचं स्वरूप जाणणं हा विषय आणखीन वेगळा आहे. तो आहे आपला जीवनाचा मुख्य उद्देश. कितीतरी उदाहरणं घेता येतील. कर्मातून पुन्हा कर्म निर्माण होतात, मग हा उपयोग काय? वासनांची परिपूर्ती करायला आम्ही आलो, मग त्या कर्मातनं पुन्हा कर्म निर्माण होणार. खूपच महत्त्वाचा विषय आहे हा. आपण जर रोज ट्रेननी जात असू, ऑफिसची वेळ 8:30-9ची वेळ, त्या दरम्यान जर ट्रेन असेल पुण्याला जाणारी आणि आपली वेळ तीच, आपल्याला दुसरी वेळ नाही, आपण काही त्या ट्रेनला गर्दी आहे म्हणून लवकर जाऊन बसत नाही 2 तास आणि उशिरा जाऊन चालणार नाही. खूप गर्दी, ढकलाढकली, रोज ट्रेनमधनं पडण्याची भीती, इतकी गर्दी. हे जरी आहे तरी ट्रेननी, त्या गर्दीच्या ट्रेननी जाणं हे आपल्याला टाळता येतं का? नाही. धक्काबुक्की सहन करून आपण त्याच ट्रेननी जातो, कारण आपल्या नोकरीची वेळ तीच आहे. आणि 7च्या ट्रेननी जाऊन बसावं म्हटलं तर इतकी काय आम्हाला कामं उरकून तिथे जाऊन नुसतं माशा मारत बसायला आम्हाला काही वेळ नाही. त्याचप्रमाणे एखादं मनुष्य आहे,
नोकरीला जातोय, ऑफिसला जातोय तो, सगळ्या प्रकारची माणसं असतात तिथे. दररोज काहीतरी घडतं. एखादा मनुष्य खुन्नस करणारा असतो, तो छानसंच पाहत असतो, आणि मग सारखं वातावरण कलुषित होतं असं असतं. मग रोज काहीतरी कारण घडतं आणि तो रोज मनुष्य काहीतरी बोलतो याला. तेवढ्यासाठी हा नोकरी सोडेल का? नाही, त्या धक्काबुक्कीत हा जातच राहील. एखादी शिक्षिका असते, शिक्षिकेचं जीवन तर खूपच कठीण. तडफडून तडफडून मुलांना शिकवा, कळकळीने त्यांना सांगा, अरे होमवर्क करा, प्रॅक्टिस करा, हे करा, ते करा. आजकाल मुलांना रागवलेलं चालत नाही. होमवर्क केलं नाही तरी समजून सांगावं लागतं. त्यांना आवडत नाही, त्यांच्या पॅरेंट्सला आवडत नाही, सगळं होतं हे. आणि इतकं करूनही शिवाय रिझल्ट दिसत नाही. मग ती शिक्षिका काय नोकरी सोडून देते का? नाही, ते कर्मातनं पुन्हा कर्म निर्माण होणार आहे, पण ती कर्म करतेच. ते केलंच पाहिजे आपल्याला. कर्म हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मग त्यातनं परत कर्म निर्माण होणार आहे का, चांगलं होणार आहे का वाईट होणार आहे, याचे निर्णय अर्थात कर्म करण्यापूर्वी आपण करायचे. पण तेवढी बुद्धी दिली आहे देवानी, जास्तीत जास्त प्रयत्न करायचा. आणि सगळं जीवन हे काय आहे, ट्रायल एरर बेसिसवर आहे. म्हणजे आपण बघितलं की आपल्याला कर्म करणं हे अनिवार्य आहे, त्यात एवढा विचार करण्यासारखं काही नाही. पण आपण कर्म आणि त्याची फळ ही कोणत्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजे त्याच्यावर साठी. एक तर असं आहे, कर्म म्हणजे आपण आहे ना स्वतंत्रपणे जी कर्म करतो आपली, त्याच्या फळांचा आपण विचार वेगळा करतो. जो प्रयत्न आपण केला असेल, ज्यावेळी व्यक्तींशी रिलेटेड कर्म होतात, वागणं, बोलणं, व्यवहार हे जे आहेत, अशा प्रकारची जी कर्म आहेत, तिथे जरासा प्रॉब्लेम येतो की नेमकं काय करायला पाहिजे. मग सगळंच ते व्यक्तीचं आपण सहन करावं का नाही, त्यांचं चुकतंय ही त्यांना हिंट द्यावी, त्यातनं काय होणार. ह्याच्यात दोन प्रकार आहेत. कर्म करण्याचा मार्ग आपण चांगला, सुलभ, पॉझिटिव्ह असा निवडा, हे एक. आणि दुसरं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपण जरी कोणत्याही इंटेन्शननी कर्म केलं, व्यक्तीशी रिलेटेड कर्म येते, कोणतंही आपलं इंटेन्शन असू दे, कितीही चांगलं असू दे, पण त्यातले शब्द किंवा त्यातलं वागणं हे जर दुसऱ्या व्यक्तीला हर्ट झालं, कारण त्याची विचार करण्याची पद्धत तशी आहे, तर त्यातूनही आपल्यासाठी पुन्हा कर्म निर्माण होतात. जास्तीत जास्त सोपा करून सांगते मी हा विषय.
वाक्य जड झालं असेल तर परत एकदा सांगते की आपण आहे ना, एखादा जास्तीत जास्त व्यवस्थित सांगण्याचा विचार करतो दुसऱ्याला. माझं इंटेन्शन चांगलं होतं असं वाटतं आपल्याला. पण काय आहे, प्रत्येक मनुष्याची एक विचार करण्याची वृत्ती वेगळी आहे. एखादा जन्मभर सरळ सरळ वागत असतो आणि दुसरा जन्मभर असं सुद्धा वागू शकतो की नाही, ह्याच्यात याचा नक्कीच डाव आहे काहीतरी. याला काय म्हणतात माहिती आहे का? याला म्हणतात गतजन्माचा खेळ. असं तुम्हाला लॉजिकली काहीच इथे सॉलिड दिसणार नाही. पण म्हणून काय कर्म करणं सोडता येणार नाही. कर्म हा विषय पूर्ण वेगळा आहे आणि स्वतःचं स्वरूप जाणणं हा विषय पूर्ण वेगळा आहे. स्वतःचं स्वरूप जाणल्याने होतं काय माहिती का? तर कर्माच्या फळांचे जे आघात आपल्यावर असतात ते होत नाहीत. कारण कर्माचं फळ घेणारा जो आहे तो कर्माचा जर कर्ता झाला असेल तरच तो फळ घेईल. नाही तर आपण हेही पाहिलंच की फळ हे येतच. ज्यांनी कर्म केले त्याच्या मागे ते फळ येतच. पण ते फळ कडू आहे का गोड आहे याचा परिणाम त्याच्यावर होत नाही जर खरं स्वरूप आपल्या स्वतःचं जाणलं तर. कर्माची फळं किंवा कर्मातून कर्म निर्माण होणं हे आपल्या हातात नाही. त्यातल्या त्यात विचार करून वागायचंच आहे. म्हटलं ना मी की 9च्या ट्रेनने जायचं आहे, मला विचार केला पाहिजे मला सेफ कसं राहायचं आहे, इतकी गर्दी असली तरी मला व्यवस्थित कसं चढायचं आहे. पण मला ते सोडून चालणारच नाही. म्हणजे मला जर देह मिळालेला आहे तर मला कर्म केलीच पाहिजे. पण त्यातल्या त्यात मी विचार करून काहीतरी करून मी करू शकेन. मग आम्ही जर एवढे चैतन्य आहोत तर एवढी दुष्ट कर्मांचं चक्र का लावलं आमच्या मागे? त्याचं कारण हा विधात्याचा रूल आहे की ज्याला देह आहे त्याला कर्मही केलीच पाहिजेत. ती कर्म भले कितीही तुम्हाला फसवणारी असोत पण ती करायची. आणि प्रत्येकाच्या जीवनात दिसतात. प्रॉब्लेम किती सुटतात माहीत नाही, किती अडकतात माहीत नाही, पण कर्मही केलीच जातात. हे प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णाला, भगवान श्रीरामाला चुकलेलं आहे का? आणि मग असं म्हणण्यात अर्थ आहे का? काय बाबा मग या जीवनात काही अर्थच नाही आहे. या देहात्मक जीवनात अर्थ नाहीच आहे. पण तो व्यवहार करत करत आणि कर्म करत करत तो अर्थ आणलाच पाहिजे आम्हाला. कारण तर कर्माचं जे गुंता आहे, गुंता तो सोडवल्याशिवाय पलीकडे जाता येत नाही आम्हाला. एकीकडे इकडे प्रयत्न करायचे स्वतःचं स्वरूप समजावून घेण्याचा, एकीकडे
प्रयत्न करायचा आहे कर्माच्या मार्गाने वासनांचं गुंता सोडवण्याचा. प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णाला सगळ्या कर्मांना तोंड द्यावं लागलेलं आहे, तर आम्ही कोण मोठे आहोत? माहिती आहे का आपल्याला या गोष्टी? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय माहिती का? अगदीच सगळ्यात सुरुवातीला शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु शुक्राचार्य, शुकाचार्य नाही, शुक्राचार्य, राक्षसांचे गुरु. विष्णू भगवंतांना, नारायणाला म्हणाले की प्रत्येक वेळी, म्हणजे त्या काळामध्ये काय की सगळ्या देव आणि दानवांची युद्ध व्हायची. प्रत्येक वेळी दानवांना हरवण्यासाठी, कारण काय, सगळ्या विश्वाचं रक्षण, सगळ्या देवांचं रक्षण याच्यासाठी विष्णू भगवानच पुढे होणार ना. मग नेहमी राक्षसांची जिरवायची, त्यांचा पराभव करायचा, त्यांना मारायचं, त्यांना ठार करायचं. त्यामुळे हे दैत्यांचे गुरु शुक्राचार्य प्रत्येक वेळी म्हणे तू वेगवेगळा अवतार घेऊन दानवांना तू नष्ट केलेलं आहेस आणि मोठा मिरवतोस की काय उद्धार करतो म्हणे मी, उद्धार. त्यांच्या त्या योनीमधून राक्षसांच्या त्यांचा उद्धार करतो. पण आमच्या राक्षसांची, दानवांची संख्या तू कमी केली आहेस, त्यामुळे आमची शक्ती कमी झाली आहे. तर लक्षात ठेव म्हणे, प्रत्येक जन्म तू घेशील, आम्हाला जसा दानवांचा वियोग सहन करावा लागतोय, दानवांची शक्ती कमी होते, तसं प्रत्येक जन्मामध्ये तुला तुझ्या माणसांचा वियोग सहन करावा लागेल. आणि पूर्ण आता रामाच्या अवतारामध्ये सगळ्या माणसांचा, सगळ्या नातलगांचा, सगळ्या भावांसकट सगळ्यांचा, वडील, आई, सीता, सगळ्यांचा वियोगच रामाला सहन करावा लागलाय. कृष्ण जन्मातही तेच झालेलं आहे. हे एक कारण. म्हणजे स्वतः भगवान विष्णूंना हे सहन करावं लागलेलं आहे. दुसरी तर गोष्ट आपल्याला खूपच माहिती आहे, रामायणात आहे. भृगु ऋषी एकदा असंच युद्ध चाललं होतं देवदानवांचं. तर काय झालं माहिती आहे का, देवांची सरशी झाली आणि मग काय झालं की राक्षस खूप घाबरले. भृगु ऋषी कुठेतरी साधनेला निघून गेले होते. भृगु ऋषी हे सुद्धा दैत्यांचेच ऋषी. ते कुठेतरी साधनेला निघून गेले होते. त्यांची पत्नी होती घरी. सगळे राक्षस आले. त्यांना वाटलं भृगु ऋषी घरी आहेत आणि तिथे आले मोठ्या आश्रय घेण्याच्या आशेने. मग काय झालं, त्यांच्या पत्नींनी सांगितलं ते नाही आहेत. पण इतके सगळे राक्षस घाबरले, तर ती स्त्री म्हणून तिला लगेच ती भावना आली की हे सगळे राक्षस हे भृगु ऋषींच्या उपयोगाचे, म्हणजे ते मुलांसारखेच आहेत माझ्या, आणि ते सगळे घाबरलेले आहेत. या अवस्थेत त्यांचं रक्षण करायला पाहिजे. ती म्हणाली, या इथे या भृगु ऋषींच्या आश्रमामध्ये तुम्ही लपून बसा, मी तुमचं रक्षण करते.
आणि हे सगळे राक्षस लपायला गेले. भगवान विष्णू त्यांना कळलं ना की हे सगळे पळून इथे आले आणि सतत देवांना हे राक्षस त्रास देतात. अतिशय संतापले होते. ते इथे आले. भृगु ऋषींच्या पत्नीने सांगितलं ते नाही येत इथे. विष्णू भगवंतांना अतिशय राग आला. अतिशय राग आला की इतके हे राक्षस आम्हाला त्रास देतात, त्यांना लपवून ठेवणारी ही कोण? आणि मला माहिती आहे अंतर्ज्ञानाने मी हे सगळं जाणतो आणि तरीही खोटं बोलतेय. म्हणून त्यांनी तिला ठार केलं. भृगु ऋषी आले आणि त्यांनी शाप दिला भगवंताला की तुला सुद्धा पुढच्या जन्मामध्ये तुझ्या पत्नीचा असाच वियोग सहन करावा लागेल. ती जिवंत असो का नसो, पण वियोग सहन करावा लागेल. संपूर्ण आयुष्यभर श्रीरामाला सीतेचा वियोग सहन करावा लागला. इंटेन्शन काय वाईट होतं का? राक्षसांना मारणं हे इंटेन्शन वाईट होतं का? वाईट नव्हतं, पण एक जन्म पूर्ण काढावा लागला ना. कर्मांची गती ही अशीच आहे. कर्मांची गती ही अशीच आहे. देह आहे त्याला कर्म आहेत. कर्मांची गती अशीच आहे. त्यात ठोस अशी थिअरी नाही. सांगितलं ना, म्हणजे खूप चांगल्या इंटेन्शननी आपण जर काही करत असलो, पण एखाद्याला जर का ते लागलं तर त्याचा आधी अभ्यास किती आहे आध्यात्मिक ते महत्त्वाचं आहे. तो जर नसेल, मग त्याला जर ती खोल असं वेदना झाली असेल आपल्या वागण्याची, तर त्याचे भोग आणि त्यातनं निर्माण होणारी कर्म ही आपल्याला पुन्हा भोगावी लागतात. हे निश्चित आहे. श्रीराम काय आणि श्रीकृष्ण काय हे भगवान होते, भगवान विष्णूच होते ते स्वतः. तरीही त्यांना सामान्य माणसाप्रमाणे जन्मभर भोगावंच लागलं. असं म्हटल्यानंतर मग या जीवनात अर्थ काय आहे वगैरे असं नाही आपण म्हणू शकत. या जीवनासारखाच अर्थ आहे. जर देह सिलेक्ट केला तर देहाच्या लेव्हलचं सगळं येणार. देह हा फक्त कामांसाठी सिलेक्ट करा ना. हा चाकू जो आहे तो सगळ्याला करा करा कापतो. काय अर्थ आहे का या चाकूमध्ये? दुष्टपणाच आहे ना हा. असं म्हटलं तर काय चाकूनी काय चांगल्या चांगल्या गोष्टी कापून काढायच्या नाही आहेत आपल्याला. भाज्या बीजच कापायच्या आहेत ना, भाज्या फळं. साधी गोष्ट आहे ना. देहात्मक जे जीवन आहे ते जीवन असंच आहे. चाकूचं काम काय? कापणं, करा करा कापणं. भाज्या फळं जे काय आवश्यक आहे ते कापणं हे चाकूचं काम आहे. तसं अनेक प्रकारची कर्म करणं कमी जास्त प्रमाणात जशी घडतील तसं या देहाचं मनाचं काम आहे. आणि ते त्याच्यासाठी केलंच पाहिजे. म्हणजे या जीवनात अर्थ काय असं होऊच शकत नाही. ते त्याचं ते कामच आहे. जरा नावाचा एक राक्षस आला होता. श्रीकृष्णाच्या रूपात जेव्हा जन्म घेतला तो आला. श्रीकृष्ण म्हणाले मला माहिती आहे तू का आलास, बोल तुला काय हवंय. त्या राक्षसाने तेच सांगितलं. आम्हा राक्षसांचा मोठा उद्धार म्हणून तू नाश करतोस. स्वतःला काय समजतोस? तुझा नाश मी स्वतः करणार आहे. श्रीकृष्ण म्हणाले मान्य आहे, मान्य आहे मला. म्हणजे बघा, आणि शुक्राचार्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक जीवनात तुला वियोग सहन करावा लागेल. हे तर आहेच,
परंतु एक सगळ्यात महत्त्वाची घटना आपल्याला माहिती पण नाही, आपण कधीच या गोष्टींचा जास्त उहापोह केला नाही, वाचतही नाही आपण. पण ज्यावेळी सगळं युद्ध संपल्यानंतर पांडवांनी हातात राज्य घ्यावं, आता अगदी मेंगळटासारखं वागू नये, कारण पांडवांना राज्य मिळावं या हेतूनेच तर युद्ध केलेलं आहे, कारण पांडवांची बाजू सत्याची आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कौरव पांडवांचं जेव्हा युद्ध झालं, आता भीष्माचार्य गेले नाही का, द्रोणाचार्य गेले, मोठे मोठे लोक गेले, आणि शिवाय जे कोणी घराण्यातलेही मारले गेले, राजे विजे सुद्धा आजूबाजूचे मारले गेले, खूपच रक्तपात झाला. त्यामुळे पांडवांना काही फार आनंद झालेला नव्हता. आपल्याच चुलत घराण्यातली खूप लोक गेली आणि स्त्रिया विधवा झाल्या वगैरे, त्यांना अतिशय दुःख झालं. त्या दुःखाचं सुद्धा सांत्वन करण्यासाठी श्रीकृष्ण जेव्हा आला होता, त्यावेळी अत्यंत एक महत्त्वाची घटना घडलेली आहे. गांधारीने सांगितलं, श्रीकृष्णा, तुझ्या मध्यस्थीने हे युद्ध घडलेलं आहे. धर्मयुद्ध मोठा म्हटलास, पण लक्षात ठेव, 100 मुलांची मी आई. आज 100 मुलांचं निधन झालं. एका पुत्राचं निधन आईसाठी केवढं मोठं दुःख असतं. 100 वेळा मी पुत्राचं निधनाचं दुःख भोगलं. हे तुला कळायला पाहिजे, ते दुःख काय असतं पुत्रवियोगाचं. म्हणून प्रत्येक जन्मात तू तर भगवान आहेस म्हणे, तू तर भगवान आहेस, मी जाणते. त्यामुळे तुला काय आहे, परमानंद हा तुझा स्वभाव आहे. काय असतं, वेगवेगळ्या प्रकारचं प्रेम असतं. आई आणि मुलांचं प्रेम, पती पत्नींचं प्रेम, बहीण भावाचं प्रेम, मित्रांचं, मैत्रिणींचं प्रेम, पण ते अपार प्रेम असतं. ती सांगते, तुझ्या जीवनात काय फक्त एकच पतिपत्नींचं प्रेम येणार नाही, कारण परमानंद हा तुझा स्वभाव आहे, तू परमेश्वर आहेस. परंतु हे लक्षात ठेव की माझी ही तळतळाट तुला लागलेली आहे, आणि प्रत्येक जन्मात तर जाऊच दे, पण जिथे जिथे तुझं परम प्रेम असेल तिथे तिथे तुला वियोग सहन करावा लागेल, असा गांधारीचा श्रीकृष्णाला शाप आहे. आणि त्याप्रमाणे राधेचं आणि कृष्णाचं विदेही प्रेम म्हणजे काय, की ज्या प्रेमामध्ये कसलीही अपेक्षा नाहीये, नुसतं प्रेम आहे, अफाट प्रेम. अगदी दुरून कुठून तरी टेकडीवरून पाहिलं तरी प्रेमाचं भरतं येतं, इतकं प्रेम आहे. आणि ती सुद्धा म्हणजे राधा ही काही साधी नाही, ती गोलोकातली आहे, गोलोकातून आली आहे. जशी कामधेनू गोलोकातून आली होती, तशी राधा या पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी गोलोकातून आली आहे. आणि काय होतं, बरेच दिवस हा गोकुळ सोडून द्वारकेला निघून जातो ना कृष्ण. ती अगदी वेडी होते की बरेच दिवस कृष्ण परत आला नाही, नुसतंच अडकवून ठेवलं. नुसतीच आम्ही आधीरतेने वाट पाहतोय. आणि एके दिवशी तळमळत ती म्हणाली की अरे कृष्णा, माझी आता वेळ आली आहे, हा जन्म माझा संपत आला आणि तू कुठे आहेस अजून. तर तिथे कृष्ण हजर होतो आणि त्यावेळी त्याला गांधारीच्या शापाची आठवण होते की नाही म्हणे, मला हा विरह, हा वियोग सहन करावा लागणार आहे.
तेव्हा श्रीकृष्ण म्हणतो की नुसता एक बासरीचा जो सूर आहे, त्या सुरामध्ये जे भगवंताचं प्रेम आहे भक्तांवरचं, ते फक्त राधे तुला कळलं, बाकी कोणालाच कधी कळलं नाही, कुणालाही कळलं नाही ते. आणि खरोखरी म्हणजे राधा प्राण सोडते तिथं कृष्ण हजर होतो आणि तो म्हणतो या विश्वामध्ये खऱ्या अर्थाने भगवंतावरचं प्रेम काय असतं हे फक्त तुला एकटीला कळलं आणि तू आता या जगात नाहीस, तर काय अर्थ आहे माझ्या जीवनात. आणि त्याला सुद्धा शेवटी यादव सगळे म्हणजे आपलेच सगळे नातलग, कौरव पांडवांचं धर्मयुद्ध घडवून आणलंय खरे, त्यात नातलग मारले गेले, त्यामुळे यादव सुद्धा सगळे तसेच मारले गेले कुणाच्या तरी शापाने. काय श्रीकृष्णाचं इंटेन्शन वाईट होतं मला सांगा. काहीच वाईट नव्हतं. म्हणजे काय आहे माहिती का, या जीवनामध्ये देह ज्याला आहे, देहाच्या पातळीवरची व्यवहाराची कार्य ही करत राहायची, पण ती अपुरीच आहेत. पण मन मात्र आपल्याला ठोस सगळे रिझल्ट्स मागत असतं. तो मनाचा स्वभाव आहे. बुद्धी दिलेली आहे जास्तीत जास्त विवेक करून जास्तीत जास्त योग्य रीतीने कार्य करणं हे आपल्या हातात आहे. पण तो एक देहाने कर्म करणं हा आपल्या नोकरीचा भाग आहे. नोकरी आहे ती आपली, सर्व्हिस आहे. पगार काय तर वासनांचा क्षय हा पगार आहे. आमची कर्म चुकली की कट होतो तो पगार, कर्म बरोबर आली भरपूर पगार मिळतो. वासनांचा क्षय झाला की आम्ही शांत होतो. बाकी काही नाही. ती नोकरी एकीकडे चालू ठेवायची आणि एकीकडे आपलं खरं जीवन जगायचं. मग होतं काय की या देहानी वागत असताना, या मनानी वागत असताना, या व्यवहारामध्ये आपल्या मनावर जे प्रिंट्स उमटतात ते उमटत नाहीत. कारण या देह मन बुद्धीमध्ये आपण फसत नाही. एक वेगळ्या प्रकारचं जीवन, आपलं जे जीवन आहे म्हणजे स्वतःचं चैतन्य स्पर्श असलेलं जीवन, ते फक्त या देह मन बुद्धीला चालवतं, ते याला स्पर्श करत नाही. हा फायदा आहे या जीवनाचा. जे श्रीकृष्णाला चुकलं नाही ते आपल्याला चुकणार नाहीच आहे. आणि त्याच्यावर खूप विचार करून या जीवनाचा वेळ वाया घालवण्याचा अर्थ नाही. ते तसंच केलं पाहिजे. प्रत्यक्षात भगवंताला जे टाळता आलं नाही त्याचं कारण आहे. आणि म्हणून आहे ना, ब्रह्मदेव काय किंवा शिवजी काय नेहमी कौतुक करायचे
की विष्णू भगवान जे आहेत ना, फार मोठी हिंमत करतात पृथ्वीवर अवतार घेण्याची. ब्रह्मदेवाने कुठे अवतार घेतलेला दिसतोय का? कोणी अवतार घेतलेला दिसतोय? सांगा मला तुम्ही. विश्वाचं कल्याण करण्यासाठी विष्णू भगवान मोठी हिंमत करतात. देह धारण करायचा. अवतार म्हणजे काय? देह धारण करायचा. हा देह धारण केला की हे सगळं आलं. सगळं आलं. हे कर्म, शाप, लोकांचे वाईट बोल लागणं आणि सगळं त्याच्यात आलंच. त्याची गुंतागुंतच आहे ती तशी. आणि हे सगळं समोर ठेवूनच विधात्याने ती सृष्टी निर्माण केलेली आहे. हे गृहीत धरून आता मात्र या जाळ्यात अडकायचं नाही. हे सुरुवातीला आम्हाला कडकपणे ठरवावं लागेल आणि स्वतःच्या जीवनाचा मार्ग फिक्स करावा लागेल. काही स्टेप्स आचराव्या लागतील. स्वतःचं स्वरूप काय आहे हे जाणावं लागेल. अभ्यास करावा लागेल त्याचा. आणि एकदा हळूहळू ते पकडीत आलं की मग इकडचं लक्ष कमी होईल. बाकी हे आहे तसंच चालणार आहे. थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.